मी काय म्हणतो की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीचा निधी द्या, आम्ही सगळ्याला समान निधी दिलेला आहे आणि ते काय इथंच आहे ना, विरोधी पक्षही तसे कोणी कोणाच्या अंगावर गेलं नाही. तुमच्या अंगावर उठून या ठिकाणी अंगावर माझ्या अंगावर कोणी आलं नाही, काही नाही, सगळे समोर आहे. आपण व्हिडिओ अंगावर नाही आलं, हे भांडण नाहीये, हे भांडण नाही, सांगतो भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे की आम्हाला जास्तीचा निधी द्या. फक्त आवाज वाढून आणि उठून बोलत होते, ते काय अंगावर धावून नाही आले. ठाकरे गटाच्या लोकांना तुम्ही मुद्दामून निधी देत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमच्या पत्रावर निधी मिळत नाही असं देखील त्यांनी म्हटलं. तुम्ही निधी देत नाही ठाकरे गटाला? मी सांगतो की आमच्याकडे ठाकरे गटाला म्हणण्यापेक्षा कन्नड तालुक्याला किती निधी द्याला. इथं ठाकरे गट वगैरे काही नाही, काय इथं तालुका हा धरला जातो. तालुक्याला आम्ही निधी जितका वैजापूरला दिला, जितका सिल्लोडला दिला, जितका गंगापूरला दिला, सगळ्या तालुक्याला सारखा निधी दिला, तितकाच आम्ही कन्नड तालुक्याला दिलेला आहे. इथं ठाकरे गट, उदय राजपूत असा विषय नाही. विरोधी पक्ष नेत्याचं कामच ते, विरोधी पक्षाचं कामच ते की काय विरोधी पक्षांना जर आवाज नाही वाढीला तर त्यांना विरोधी पक्ष नेता कोण म्हणून त्यांचं कार्य काम आहे. विरोधी पक्ष नेत्याला सत्तार साहेब तुम्ही खरं सांगू शकता, काय खरं घडलं ते सांगा. तेच खरं सांगण्यात नाही. एक लक्षात घ्या का सर्व मीटिंग पहिले सुरुवातीला थोडी गैरसमज झाला होता उदय सिंगजीचा आणि त्यामध्ये बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे गेल्यानंतरही सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याला मीच विनंती केली का ते पहिल्यांदा राजकारणामध्ये विरोधी पक्षाचा त्यांना संधी मिळाली. पहिले निवडून आल्या सत्ताधारी होते, आता विरोधीमध्ये असल्यानंतर थोडा त्यांना 19-20 त्यांच्या मतदारसंघाचे आकडे सांगितले. परंतु पालकमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये खुलासा केला की तालुक्या वाईज मी किती निधी दिला आणि पालकमंत्री महोदयाच्या खुलासानंतर त्या दोघांचा समाधान झाला. फक्त जोरात बोलणं हे काही वादविवाद नाही आहे, परंतु कधी कधी सन्माननीय सदस्य भावनेच्या भरामध्ये काही बोलतात, ते काही नवीन नाही. आपण अनेक वर्षापासून पाहतो, हे आमच्या विधानसभेत बी असं घडतं. पण खरं सांगाल म्हणून मी सांगतो. हमरी तुमरी म्हणजे ते बोलायला उठले आणि ते तावा बोलत होते. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही खाली बसा, खाली बसून बोला, तुम्हाला जी काही माहिती लागेल, जे काही निधी तुम्हाला वितरित केला हा तुम्हाला मी कलेक्टर साहेब तुम्हाला लेखी देतील की तुम्हाला तिथून निधी किती मिळाला. आणि ज्यावेळेस आम्ही सांगितलं त्यांना किंवा कन्नड तालुक्याला MSVचा किती मिळाला, मुख्यमंत्री सडक योजनेचा किती मिळाला, शाळा खोल्या किती मिळाल्या, जैन सुविधा, मग त्यावेळेस त्यांचं समाधान झालं. आणि आता मीटिंग संपत असताना त्यांनी सुद्धा सांगितलंय की थोडाफार गैरसमज झाला, तो आता दूर झाला. दुसऱ्या वेळेस असा काही होऊन देणं आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही सगळ्याला समान निधी आम्ही आमदार म्हणून बघत नाही.